इथं लाईन जास्त जागा आहे. कोणाला ऐकायला येतंय का माझं? तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. तू नवरा मी बायको. आनंद. हा शायनिंग कोणी मारायचं ना 1 तास. इकडून कोण उठून जाणार काही नाही ना. मध्येच उठायचं नाही. 1 तास कार्यक्रम चालणार आहे. हे लेकिन नीट बसा. इकडे असं टर्न करा माझ्याकडे. इकडे काय आहे? मला आणलंय ना तुमच्यासाठी. हा बसा इकडे असा टर्न. ओके व्हेरी गुड. चला पाठीमागा दिसतोय सगळ्यांना. इथं जी लहान मुलं बसलेत कोणी मध्येच उठायचं नाही. आवाज येतोय माझा? व्यवस्थित आवाज येतोय? उठायचं नाही. विनाकारण इकडं तिकडं बघायचं नाही. पहिली सूचना सगळ्यांना. हे चला बसून घ्या रे. कोणी उभं राहायचं नाही रस्त्यावरती हात बांधून. पहिली सूचना, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत नाही. मी शिक्षक नाही. आलं का लक्षात? महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षक नाही. त्यामुळे मला कोणी अधिकारी नाही. मला कुठला नियम नाही. शिक्षकांना नियम आहे. शिक्षकांना बंधन आहे. महाराष्ट्र शासन आणि तुमच्या आई बापांनी, लाडक्या आई बापांनी घालून दिलेले काही नियम आहेत. कोणाला? पालकांना, शिक्षकांना. काय? आमच्या नवसाच्या दिवट्याला मारायचं नाही. शाळेमध्ये त्याने काय वाटेल ते केलं तरी चालेल. त्याला हात लावायचा नाही असा शिक्षकांना नियम आहे. एखादा बिचारा शिक्षक तुमच्यामध्ये स्वतःच्या लेकराला बघत असतो. एखादा रपाटा मारतो, एखादी कानाखाली देतो. लगेच काय करता? एक रपाटा घातला तर वटवागळासारखं तोंड करता आणि त्या मम्मीकडे जाता. मम्मी मम्मी मला शाळेत मारला. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेडेन लवली लावून पर्स घालून कॉलेजमध्ये हजर. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला? आपण शिक्षक नाही. आपल्याला नियम नाही, अटी नाही. जर कोणी दंगा केला, मधूनच कोण उठला, विनाकारण पोरांना दिवस इकडं दिवस असं जर मला काही दिसलं, तिथं येणार एका रपाट्यात चड्डी वली. वली म्हणजे वली. काल एकाला रपाटा पडलाय. वली प्लस बोनस म्हणून पिवळी एका वेळेला केलेली आहे. त्यामुळे इथं कोणी शायनिंग मारायचं नाही. अजिबात कुठला दंगा करायचा नाही. 1 तास शांत बसायचं आहे. मधूनच उठायचं. इकडं जा तिकडं जा. ते मॅट आता टाकले, नाहीतर आता बंद कर. मॅट टाकायचं. बांध बांध म्हणजे बांध. नाही लवकर टाकून घे. परत ते मॅट आणि माझं सुरू झालं की काय करायचं नाही बघ. 2 दिवस काय करत होता रे? एकदमच मॅट टाकून घेता येत नाही तुम्हाला. लवकर टाक, लवकर एक मॅट आणि बसव तिथं बोरी. आलं का लक्षात? त्यामुळे कोणी दंगा करायचा नाही. शांतपणे ऐकायचंय. शांतपणे मस्त. पाठीमाग काही भावनिक विषय आहेत. एखादी लेक रडायला लागली, डोळ्यामध्ये पाणी आलं तर दुसरी तिसरीला सांगायचं नाही त्याला काय तिला त्या काय मला कडे रडायचंय का? आलं हसायला, भरपूर हसायचं. टाळ्या द्याव्याशा वाटतात, आनंदाने टाळ्या द्यायच्या. रडावंसं वाटतं, व्यक्त व्हायचं, मुक्त व्हायचं. आलं का लक्षात? मध्येच कोणी दंगा करायचा नाही, काही करायचं नाही. इथं जे 8वी 9वीचे मुलं बसले, मी दिसलो नाही तर उभं राहून बघायचं नाही. एकमेकाशी बोलायचं नाही. नाहीतर पुन्हा माझा अपमान झाला आणि सगळ्या देखत मला मारलं. ती त्या गर्दीत होती आणि तिच्या समोर अपमान झाला. सोडवणार, तिथं येऊन सोडवणार. साऊंड जरासा कमजोर आहे त्यामुळे समजून घ्यायचं आहे. आता आलं का लक्षात? विसरलं नाही पाहिजे रे. तू माझ्याकडेच बघत बसायचं. ठीक आहे? चला कॅमेरा तुम्ही कुठेही माझ्या आधीमध्ये येऊ शकता. ठीक आहे? तुम्ही येऊ शकता, फोटो काढू शकता. पण फक्त माझाच थोबडा घ्यायचा नाही. लेकरांचं इकडं तिकडं सगळं घ्यायचं. आलं का लक्षात? एकमेकाच्या कानात सांगत जोर जोरात बोलायचं नाही. तुम्ही तिघ आहे ना? हा तुम्ही येऊ शकता. इकडे तिकडं मध्ये फिरू शकता. बाकी कोणाला परवानगी नाही. चला ठीक आहे? बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेद जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले,
बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेली शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रात भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाताळाचे माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला माझ्या लेकरांनो आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे माझ्या नजरेतून हे कोणतंही व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली प्रवचनं होत आली विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण बोटावर मोजणे इतपतच माणसं आज जिवंत राहिली आधी या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज ही माझ्या लेकींचे तुकडे केले जातात का आणि कशासाठी कारण का हे माझ्या लेकरानं आमच्या मधला माणूस कुठं तर हरवला आमच्या मधली माणुसकी कुठं तर हरवून गेली आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभा आहे हे आज हे कोणतं व्याख्यान नाही आज हे कोणतं प्रवचन नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ते परिवर्तन म्हणजे आजचा हा 1 तास आहे लक्षात घ्या आणि जर हे परिवर्तन जाणून घ्यायचं असेल माझ्या लेकरानं हे जर परिवर्तन जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर कृतज्ञता काय आहे याची जाणीव झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या माणसाने ज्या महामानवाने ज्या क्रांतिकारकाने ज्या समाज सुधारकाने तुमच्या आमच्यासाठी काहीतरी केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी मी काय केलं आणि ज्या शिवधर्माचं नाव मी सर्वप्रथम माझ्या मुखावरती घेतो त्या शिवधर्मासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात पोरांनो या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊ जिजाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंवा बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जयकार झाला पण लक्षात घ्या तो अंतरंगापासून झाला नाही बेंबीच्या देठापासून झाला नाही तो जय जयकार झाला फक्त वरवरच्या मनातून आणि माझ्या लेकरानं ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला अंतरंगामध्ये रक्त उसळलं पाहिजे जय जयकार हा बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे कारण या महामानवांनी या क्रांतिकारकाने या समाज सुधारकाने तुमच्या आमच्यासाठी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत लक्षात घ्या मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे देवीच्या देशापासून झाला पाहिजे भगवंतांनी प्रत्येकाला 2 हात दिलेले आहेत या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे हा सारा आसमंत दुमदुमून गेला पाहिजे चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायचे पाठीचा कानात ताट ठेवायचा समोर छत्रपती आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आपल्या चेहऱ्यावरचं तेज एक झालं पाहिजे चला सगळे तुम्ही काय साखरपुड्याला आलाय माझ्या सगळ्यांसाठी नियम आहे सगळ्यांनी पाठीमागे गर्दी झाडाखाली बसलेली जय जयकार प्रत्येकानं करायचा आहे
तुम्हाला असं वाटेल गर्दीत मी एकट्याने जय नाही म्हणलं तर ह्याला कुठं काय कळतं. आईची शपथ घेऊन सांगतो, आपल्या जिभेवर वाचास्थिती आहे. वाचास्थितीचा अर्थ असा आहे, आपल्या मुखातून निघालेला शब्द 100% खरा ठरतो. आणि जर एखाद्याला मी शाप दिला तर 100% आपला शाप लागतो म्हणजे लागतो. आलं का लक्षात? आजचा शाप असा आहे, जो कोणी अंतरंगापासून बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल. पाऊण तासात ते घामानं भिजल. एका तासात डॉक्टर नाडी बघून सांगतील ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. जिथं घरात गणपती बसवत होता त्याच्यावर तुझा फोटो. उद्याचा दिवस ते काय बघत नाही. आणि जर उद्याचा दिवस बघायचा असेल तर जय जयकार लय जोरात झाला पाहिजे. आलं का लक्षात? कॅमेरा फिरवा रे सगळे, इकडे कॅमेरा, माझे लेकरं सगळे जय जयकार कसा आज महाराष्ट्राला बघू दे. हा, साहेबांच्या या कॅम्पस मधून जय जयकार कसा होतो. चला रे सगळ्यांनी हा जोरात पाठीचा कणात ताट. हा, आवाज द्यायचा रे, आवाज द्यायचा आहे, जोरात आवाज द्यायचा बघ. हा चला, स्टेजवरचे विचार मंचावरचे सगळे जय जयकार करायचे आहेत आणि हालायचं नाही इकडे तिकडं. जोरात जय जयकार झाला पाहिजे. मॅडम जोरात जय जयकार. हात घ्या धरा माझ्या समोर. हा, नाहीतर उद्याचा दिवस बघायची लय अवघड होईल. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात आणि विचार मंचावर 3 मिनिटात शाप लागतोय माझा. चला, हा पाठीला कानाचा. हा, बोला छत्रपती महाराज, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे गणपती बाप्पा, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता येणारा 1 तास असाच अगदी आनंदामध्ये. आणि आज घरी उड्या मारत कसं जायचं, रोज कसं जाता, पाठीवर दप्तर, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, खिशातला मोबाईल हातामध्ये, अजून त्याचा कसा मेसेज आला नाही, मी तर सकाळीच पाठवला होता. ते मेलं काल रात्री, आता तुला काय SMS त्याचा येत नाही, एवढी टेन्शन घेऊन घराकडे जाता. पण आज घरी तसं जायचं नाही. आज टना उड्या मारत घराकडे जायचं. मम्मी समोर आली की मम्मीकडे बघायचं, मम्मीला म्हणायचं डार्लिंग मम्मी आय लव्ह यू करायचं. मम्मीच्या गालाचा मुखा घ्यायचा. बाप पुढे आला तर पळत जायचं, बापाला कडकडून मिठी मारायची आणि म्हणायचं ओ माय डार्लिंग माय गॉड करायचा. आई बापाच्या गालाचा मुखा घ्यायचा. साऊंड लय त्रास देणार आहे मला बाबा, साऊंड काय एकदम. हा, आलं का लक्षात? त्यामुळं असं घराकडे उड्या मारत जायचं. आणि आज तर मला अजिबात काय टेन्शन म्हणून काय नाही, मी लय आनंदामध्ये आहे. कारण इयत्ता 1ली ते 7वीची कार्तिका इथं दिसत नाहीत. महाराष्ट्रामध्ये 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. 20-20 हजार माता माझ्या समोर असतात. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. आज जायचं युट्यूबला, वसंत अंकरे नाव टाकायचं, सगळी व्याख्यानं बघायची. 20-20 हजार लेकरं, झाडाचा पक्षी उठत नाही. आजकाल तर प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला बसतात, डोळ्यातून अश्रू काढतात. एवढी पकड आपली या व्याख्यानावरती आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील ह्याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं मोठं वक्त या कार्ट्याने पळवून घालवलं. अनेकांची व्याख्यानं पाडली, कीर्तनं पाडली, प्रवचनं बंद पाडली. परवा रत्नागिरीला माझा एक कार्यक्रम होता. मी असा खुर्चीमध्ये बसलेलो होतो. एक मॅडम पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणालो माते काय तुझ्यावरती अन्याय केला? तर म्हणे सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली, आणि तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही. मी म्हणलं माते तुझं कोणतं युनिट आहे? तर इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आहे, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं त्या पोरांच्या सही
सहित कुठं तर पिकनिकला जा, अजिबात माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं पोरं बसवत नाही, पाठीमागं आणून बसवली तर चालतील का? मी म्हणलं ठीक आहे, पाठीमागं बसव, पण तिथं 2 शिक्षक बसव आणि पोरांनी दंगा करता कामा नाही. जर पोरांनी दंगा केला तर बघायचं. आताच मी खुर्चीवरती उभा असतो, खुर्चीवरती पाय ठेवून लेकराच्या छातारावरती तांडव करत आई बाप त्यांच्या काळजामध्ये मी फिरत असतो. व्याख्यान एकदम रंगलेलं होतं. प्रत्येक जण आनंदानं उड्या मारत होता आणि पाठीमागं बसलेलं पहिलीच एक कारकं कधी रांगत येऊन त्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. व्याख्यान एकदम रंगात आलं आणि कारट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि मला म्हणताय, साहेब मागलं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली साऊंड तर मला म्हणतंय, कसं फसवलं बाबा. आणि मग तर काय झालं हॅलो तबरेज यार, तुम लोग देखा करो यार, पहले फोन किया करो उनको हमेशा के लिए. नहीं साउंड के बारे में बोल रहा हूँ. नहीं रे, मेरी जान जाएगी, मर जाएगा मैं. नहीं होता है ऐसा भाई, नहीं होता है. ये 5,000 बच्चे, 5,000 बच्चे, इन लोगों को कुछ नहीं है उसका. हम लोग देखना चाहिए. आज से पहला तुम ख्याल रखना. ते पाठीमागचे जरा कामं थांबवायला सांगा. एकदा तर पालकांचं प्रशिक्षण सुरू होतं. 5,000 माता माझ्या समोर होत्या. 5,000 माता समोर होत्या. पालकांशी माझा संवाद सुरू होता आणि त्यातलं एक माता माझ्या समोर बसलेली होती. त्या मातेच्या मांडीवरती एक गोरं घुमतं लेकरू बसलेलं होतं. एवढं सुंदर होतं 4 वर्षात होतं, पण कार्ट जरा वांड होतं. माझ्याकडे बघायचं, गालात हळूच हसायचं. तुम्ही लोक लय पाऊल बोलू नका रे, मला डिस्टर्ब होते. सारखं खुनवा करू नका रे बाबा. नो एक तर साऊंड नाही. आणि ते लेकरू एवढं वांड होतं रे. आणि ते लेकरू काय करायचं, माझ्याकडे बघायचं, गालातल्या गालात हसायचं आणि हळूच आपल्या आईच्या कानामध्ये सांगायचं, मम्मी ते मिशीवालं माणूस आपल्या बॉम्ब सारखं दिसतोय. म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं 200-400 किलोमीटर आपण या लेकराच्या गावामध्ये आलेलो आहे. या लेकराला आपल्यामध्ये बॉम्ब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे. त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉम्ब म्हणताय. वा. जरा मिशीला हात लावला आणि हळूच त्या लेकराला म्हणलं, कायरं वाग्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि खाल्लं मला म्हणताय, ये बॉक्स इकडे ये म्हणता क्षणी त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं आणि जसं आईनं तोंड दाबून धरलं तसा मात्र मी उठलो आणि म्हणलं, का ग माते, हे माझ्या भगिनी, एवढा सुंदर माझा भाचा आहे, मला बॉक्स म्हणतो. याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉक्स म्हणता तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणली, दादा गप्प खाली बस, बॉक्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं परत 2 तास कार्ट्याकडे काय मी बघितलं नाही. अशी कार्टे. पण माझ्या लेकरांनो, महाराष्ट्रच नाही तर अखंड भारतभर मी फिरत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला सांगून जातात, या कोवळ्या काळ्यानं माझी लाभले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. पण आमची नजर, आमचा दृष्टिकोन मात्र कुठं तर चुकत आहे. आमच्या माझा माणूस कुठं तर हरवत चाललेला आहे. या कोवळ्या काळ्यानं माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या काळ्या, लक्षात घ्या, या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या, इथंच आहेत हे महात्मे, इथंच आहेत हे शूरवीर. पण आमची नजर चुकली आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या बुद्धांची, ही माती आहे माझ्या गाडगेबाबांची. पण आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आणि कोणाची माती? माझ्या छत्रपती शिवाजी राजाची माती. आणि कोण राजा? त्या राजानं स्वतःच्या स्वराज्यात त्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. त्या राजानं स्वतःच्या स्वराज्यात त्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. पण
पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे माती आहे. त्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकींच्यावर अत्याचार होतो. का होतो? कशासाठी होतो कोणाला? कारण आमचा माझा माणूस कुठं तर हरवलेला आहे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ मी. हे पोरी, आज पळत पळत घरी जायचं बघ. हे वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नाही बघ पोरी. वसंत हंकारे आला, आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नाही माझ्या पोरी. हे माझ्या लेकरा, आज आलाय तर तुझ्या माझा माणूस जागा करून जाणार. हे आमच्या रंगामध्ये तुझा माणूस किती ठिणगी टाकून देणार. हे पोरा, छत्रपती तुझ्या काळजामध्ये आज पेरून जाणार. आज पळत पळत घरी जायचं. हे आज पळत पळत घरी जायचं माझ्या पोरी. आणि आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आजपर्यंत तू कधीच विचारला नाहीस. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस पोरी, पण हा प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. तो प्रश्न आज आपल्या आईला विचारायचा. आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माणूला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या त्या आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरांनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल त्या क्षणाला टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरी. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती माता हंबरदा फोडत असते, ती माता टाका घासत असते, पण पोरीला समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माता सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या आईनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, ज्या आईनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, उदरावरती हात ठेवून तिला फक्त तुमचा अनुभव घेतलेला असतो, हे पोरांनो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. कारण पोरांनो ऐक, आईची ही वेदना आम्हाला कळाली का? नाही कळाली. फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही नालायक हरामखोरानं सोडवली. फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली, पण फळ्यावरची अवघड गणित आम्ही सोडवली, पण आई बापाच्या या वेदनेचं गणित मात्र आम्हाला कधी कानाखाली आवाज काढी ना तुझ्या. हे हरामखोर कानाखालीच आवाज काढी. आईची वेदना मात्र आम्हाला कधीच कळाली नाही पोरांनो. आज पळत पळत जायचं किंवा आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरी. पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातो बघ. तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास. पोरा, आपला तिरंगा चंद्रावरती गेला रे, पण आई आणि बाप मात्र आज आम्हाला कधीच कळालं नाही. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव साला आये पुरी, त्या माऊलीचं नाव आये. आनंदाने जर तुझ्याजवळ कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं जर तुझ्याजवळ कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला उचलून कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? ही आई बापाच्या वेदना आम्हाला कळाल्या का? नाही कळाल्या, अजिबात नाही कळाल्या. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभे पोरी, आज तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या काळजामध्ये कोणा बाप आणि आई करून जाणार मग हत्तीसारख्या बापाला तुम्ही लाचार करून आणला, वाघासारख्या बापाला तुम्ही
पोलीस स्टेशनला उभं करू लागला. आईच्या तोंडावरच तुम्ही थुंकू लागला. तुला काय कळतं का? तुला काय कळतं? आई गप्प बस गप्प बस गप्प बस. झुरून झुरून मेली ती घरात माऊली. पोरीनो ऐक, कारण तुम्ही तुमची ओळख विसरलेला आहे. आज ही या राष्ट्रामध्ये 2 वर्षाच्या लेकीवर हे लाडगे पुत्रे तुटून पडायला लागले. पोरीनो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुम्हाला फसवलं जातं. तुमच्या शरीराचे आज तुकडे तुकडे केले जातात. का ग पोरीनो? कशासाठी? कारण तुम्ही तुमची ओळख विसरले नाही बघ. आणि ही ओळख आज तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ पोरी. ही ओळख आज तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ पोरी. एका मिनिटामध्ये तुला सांगतो बघ तू कोण आहेस. आणि ही ओळख आजपासून आयुष्यभर विसरायची नाही पोरी. जीव गेला तरी भेटणार. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपला संवाद आपणाशी. त्या तुकोबरायांच्या विचारांनी आज प्रेरित व्हायचं पोरी. आज स्वतःशी संवाद साधायचा. तुझ्या अंतरंगामधली ती आज आज जागी करायची पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. नीट ऐक रे. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ. अंगावरती एक लुगडं होतं बघ. आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. नगरांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पाडक्या वाड्यामध्ये जात होती. एका पाडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती माऊली दूर करत होती. आणि समोर बसलेल्या त्या अर्ध्या लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडलेली ती फातिमा शेख म्हणजे तू आहेस पोरी. ती फातिमा म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. पोरी, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे पोरी. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. पोरी, या राष्ट्राची शान म्हणजे तू आहेस बघ. आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. पोरी बघ, आज तुला सांगतो वाघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. आजपासून हे कधीच विसरायचं नाही बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहे. आलाच कुठला लांडगा आणि कुठला हरामखोर कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद तुझ्यामध्ये. कारण छत्रपतींना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती आऊ जिजाऊ तू आहेस. हातामध्ये राजकारण घेऊन संस्थान चालवणारी ती अहिल्याई होळकर म्हणजे तू आहेस पोरी. ती अहिल्याई म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे. एवढी स्वस्त नाहीस ग. कुठला तर कुत्रा येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून साला. ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकून जातो. नाही पोरी, नाही पोरी. पोरा, बापाच्या वंची एवढे आमचे वंचित झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागले. बापाच्या वंची एवढे आपली वंचित झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो वर्ग माझ्या खांद्या एवढं झालं. बाप सांगतो वर्ग माझ्या हाताखाली आलं. आणि तेच वर्ग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं. शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शहरामध्ये मग संभाजीनगर असो, पुणे असो, माझे मुंबई असो, दिल्ली असो, कलकत्ता असो, पोरानो मोठमोठ्या शहरामध्ये तुम्ही शिकायला जाता. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करता. हातामध्ये तुमच्या दारूचा ग्लास येतो. हातामध्ये तुमच्या सिगारेट येतं. आई बाप शेतावरती त्या बांधावरती काम करत असतो. कुठल्या तर
ऑफिसमध्ये काम करत असतो, पैसा 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 गाठीला बांधत असतो आणि नालायक हरामखोरानो तुमच्यासाठी तो पैसा जपून ठेवत तुझं शिक्षण पूर्ण करत असतो आणि तू मात्र इकडं गांजा काय पितोस नालायका. हातामध्ये दारूचा ग्लास काय येतो, मित्रांचे वाढदिवस साजरे काय करत फिरतोस. पोरा तुला बाप नाही कळणार रे. अरे जरा बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती आहे भक्ती. ज्याला बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ऐक ना पोरा, नालायका, मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या. मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या. दिल के बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी करे नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह. पापाच्या तख्ताकडे निघालेले असतात, पापाच्या तख्ताकडे निघालेले असतात. आणि त्या क्षणाला समोर आई येते आणि आईला पाहिल्यानंतर रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पाणी आल्यानंतर ती आई आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम, तेरे आंखों में आंसू क्यों राम. इस फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसीलिए तेरी आंखों में आंसू. बेटे हंसते हंसते अपने वतन के लिए अपनी जान दे देना बेटे, रोना नहीं बेटे, क्योंकि शेर कभी रोता नहीं और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है इस वतन के लिए बेटे, रोना नहीं बेटे. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत आपल्या आईला म्हणतो, माँ, ए माँ, ये खुशी के आंसू है माँ, मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो तो मैं यही चाहता हूँ माँ, मैं यही चाहता हूँ कि अगला जन्म मैं तेरे ही कोख से ले लूं और इन अंग्रेजों के खिलाफ मेरी जंग वापस जारी रख दूं माँ. ये खुशी के आंसू है पुरानो. अशाच एका वाघिणीनं एका वाघानं तुझ्यासारख्या वाघाला जन्म दिलाय पोरा. तू एक वाघ आहे पोरा. या राष्ट्राची शान आणि आमचा अभिमान म्हणजे हे आजचा हा युवक आहे पोरा. अरे छत्रपतींच्या विचारांच्या वरती, बाबासाहेबांच्या विचारांच्या वरती चालणारा हे तू एक योद्धा आहेस पोरा. ही पोर म्हणजे तुझी जबाबदारी आहे. ही पोरगी घरात कॉलेजमध्ये सुरक्षित येते, अगदी त्याच पद्धतीने ती घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे याची सगळी जिम्मेदारी पोरा हे तुझ्या खांद्यावर आहे पोरा, तुझ्या खांद्यावर आहे. हे पोरा वही वर्ष 32 होतं माझ्या संभाजीराजांचं. 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 माझी काय वय वर्ष 32 होतं. संभाजीराजांना कैद झाली होती. संभाजीराजांना कैद झाली होती. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा होता. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा होता. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता. असंख्य वेदना संभाजीराजांना होत होत्या. संभाजीराजांच्या शरीरावरती असंख्य जखमा होत्या. जखमातून काळे रक्त खाली गळत होत. आणि मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा उभा आहे आणि समोर औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य. वो हमारे चरणों में रख, वो हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. और हमें चाहिए उन गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते हैं और काम तुम्हारे लिए करते हैं. उन गद्दारों के नाम हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्याला मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पुराण आपल्याला एखादा काटा जरी आमच्या पायामध्ये घुसला ना ग, हे नालायकानो, एखादा काटा जर आमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबरडा फोडतो बघ पोरी. हे पोरी पण तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता बादशाह संभाजीराजांना म्हणतो, संभा, हे संभा, अब तो झुक जा संभा, अब तो झुक जा, नहीं तो हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे संभा, हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा झुकत नाही.
तापलेल्या दोन्ही सळ्या डोळ्याच्या आर पार निघून जातात. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त चर्र आवाज येतो. संभाजी राजांचे डोळे निघून गेले. जिवंत कातडी काढली गेली. संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे भीमीच्या काठी विखुरले गेले. पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता, माझा बाप, माझं स्वराज्य. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमचा बाप कळाला का पोरांनो? नाही कळाला. पोरी, तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे, तो मोबाईल कसा आला पोरी? याची जाणीव आहे का तुला? पोरी, तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे, तो मोबाईल कसा आला याची जाणीव आहे का पोरी तुला? हे बघ पोरी, संध्याकाळी घरी येतेस मग कॉलेजवर, आई समोर धिंगाणा घालते, मम्मी मला मोबाईल पाहिजे बघ. या आई, मला मोबाईल पाहिजे बघ, मला मोबाईल पाहिजे. माझ्या मैत्रिणीकडे आहे बघ, मला अँड्रॉइडचा मोबाईल पाहिजे. तुझी आई तुला समजावून सांगत असते, पुरी लय कर्ज आहे ग बापाला, थांब ग पुरी, आहे तो मोबाईल कसा तर वापर, बघू पुढच्या वर्षी. नाही, तुझा हट्ट संपत नाही पुरी. रात्रीचा बाप जेवायला बसतो बघ ताटावरती, पहिला घास मुखामध्ये घालतो. मला अगोदरच माहित होत. मला गेटवर आवाज ऐकल्यावर मी सांगितलं होतं, साऊंडचं करा. तुम्ही माझं ऐकत नाही. तुम्ही नको ते बाकीचं करता. आणि जे पाहिजे या राष्ट्राला काही मिळालं नाही आजपर्यंत. आणि परत वसंत हंकऱ्यासारख्याला मारून टाकायचं. स्पष्ट मत. हातामध्ये तुझ्या जो मोबाईल येतो ना ग पुरी, संध्याकाळी तुझा बाप भुकावलेला अन्नाच्या ताटावर बसतो बघ, पहिला घास मोडतो बघ, मुखामध्ये घालतो बघ, आणि दुसरा घास त्याच्या हातात असतो. तुझी आई त्याला म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. तोंडातला घास बाहेर काढता येत नाही म्हणून कसा तर घेतो पोरीनं, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो पोरी. कुठल्या तरी एखाद्या मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, अरे एक 20,000 माझ्याकडे आहे, एक 20,000ची गरज आहे, पोरगीला चांगला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, चांगल्या कॉलेजमध्ये शिकते, हे तुझ्या हातामध्ये चांगला मोबाईल असला पाहिजे. हे पोरी, 2 दिवसानं तुझ्या हातामध्ये जो मोबाईल येतो ना ग माझ्या लेकरा, पोरा, 2 दिवसानं तुझ्या हातामध्ये जो मोबाईल येतो, त्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा चुकलाय पोरीनो, भिकाऱ्यासारखा चुकलाय. हे तुझी फी भरण्यासाठी त्यानं घर विकलेलं आहे. तुझ्या अंगावरच तुझ्या अंगावर प्रत्येक जो ब्रँडेड कपडा चढतो ना पोरी, त्यासाठी तुझ्या आईच्या अंगावरचं सोनं कधीच मोडलेलं आहे पोरी. आणि तुला जे दिसतं ना ग, ते बँटेक्सचं खोटं आहे बघ पोरी. समाजाने नावं ठेवू नये म्हणून तुझ्या आईनं ते खोटं सोनं चढवलंय अंगावर, पण सारा तुझ्यासाठी छट्टू ठोकलेला आहे पोरांनो. हा बाप आणि ही आई आम्हाला कळायला हवी बघ पोरी, हा बाप आणि ही आई आम्हाला कळायला हवी. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, हे पोरा, आज पळत घरी जायचा बघ, आज पळत घरी जायचा. आणि आता त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. जास्त वेळ मी पोरांना तुमचा घेत नाही रे, पण आई आज पळत घरी जायचा बा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि आईच्या नजरेमध्ये नजर घालत आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरी, आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ पोरी. पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या, आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला फक्त प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई आणि त्या आईला का प्रश्न विचारायचा माहिती आहे का पोरानो? त्याचं पण कारण सांगून देतो बघ. तू डॉक्टर होशील मला माहिती आहे, मोठमोठ्या उच्च पदावर जातील, पण हा प्रश्न याचं उत्तर तुला कुठं सापडणार नाही बघ. मी सांगतो बघ पोरी तुला, इकडे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या आहे पोरानं, ऐकायला
ऊन लागतंय, उन्हामध्ये तुम्ही तापताय, खरंय. पण पोरानं तुमच्यासाठी असे किती तर उन्हाचे चटके तुमच्या आई बापानं झेललेले आहेत त्यांच्या अंगावरती झाला, तेव्हा तुम्ही इथं बसलेला. त्या आई बापासाठी आज उन्हाचे चटके झेलायचे. आणि त्या आईला हा प्रश्न का विचारायचा? कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या, कशाचाही विचार न करता 25 वर्षापूर्वी एका पायावर तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एखादच वर्ष, सासरी आल्यानंतर एखादच वर्ष, सासरी आल्यानंतर एखादच वर्ष. आणि सासरी आल्यानंतर पोरीनो, शाळेच्या पोरांना फक्त विनंती, आजच्या दिवस मला जरा सहकार्य कर. शाळेची जी पोरं आहेत जरा शांत बस. शाळेची पोरं पाणी वगैरे पिऊ नका. आजच्या दिवस तुमच्या पाया पडतो जरा, कारण साऊंड नाही माझा चांगला, नाहीतर नारड्यावर पाय द्यायला मी लय खंबीर असतो. आजच्या दिवस प्लीज. आजपर्यंत माझा कार्यक्रम कुठला पडला नाही, एकटा 10,000 लोकांच्या समोर नरड तोडून ओरडलोय. आजही तसंच होणार. कार्यक्रम हा यशस्वीच होणार आहे, त्याच्यात काही फरक नाही, फक्त जरा साथ तुमची आहे. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईनं सगळं घरदार सोडलं आणि पोरी सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज परत जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगात आल्यावरती खेळत मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजोबी माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी. आई 25 वर्ष उलटून गेले आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का? पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या आजोबी मी माझ्या गावी जात होते, माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला अंगाखांद्यावरती खेळत तुझ्या आजोबी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. आता 25 वर्ष उलटून गेले ना, आता वर्षातून काय का? आता 2 वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही बघ माझ्या माहेरी. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मस्तकी अक्षरा पडल्या, तुझ्या बापाबरोबर मी माझ्या सासरी आले बघ. कसा तरी 1 महिना काढला बघ. कसा तरी 1 महिना काढला आणि 1 दिवस हंबरडा फोडून तुझ्या बापासमोर मी रडू लागले. ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. मला माझ्या आईची बापाची आठवण येते. त्यांना सोडून असं कधी मी एकटी राहिली नाही हो, त्यांना सोडून असं कधी मी एकटी राहिली नाही हो. मला माझ्या आई बापाची आठवण येते हो, मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. माझ्या डोळ्यात पाणी मागून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुढचा पैसा देत होता. पोरी आता तर हे सांगायचं बघू नको. त्यावेळेला एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. एसटी पुढचा तुझा बाप मला पैसे देत होता आणि तुझा बाप मला म्हणत होता जा आता पुढचं तुझ्या आई बापाला भेटून ये. पण परत आता तुला जाता येणार नाही बघ. आता तुला सगळं आयुष्य इथंच काढायचं आहे, सगळं आयुष्य आता तुला इथंच काढायचं आहे. एसटी पुढचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भाऊच्या गळ्यावरून कधी एकदाची मी हात फिरवते. तुझ्या बापाकडून एसटी पुढचा पैसा घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये बसत होती, एसटी माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या समोरचं ते अंगण अगोदर मला दिसायचं आणि पोरी
सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. बापाचं चप्पल अंगणामध्ये दिसलं बापाचं चप्पल अंगणामध्ये दिसलं की मला दांबूनच करायचं माझा बाप घरामध्ये आहे. कारण पोरे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांगरा जेव्हा मी शाळेतून कॉलेजमधून घरी येत होते अंगणात बापाचं चप्पल बघत होते. अंगणातूनच घरात फिरत होते. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा मला उद्या ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावर हात फिरवायचा. माझा बाप मला म्हणायचा पोरे येतो की ग उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय पाहिजे ते घेऊन. अगं मेलोय का काय मी अजून. अगं पोरी सकाळी शाळेला गेलीस की ग, जाताना एवढा डबा घेऊन जातेस माझ्या लेकरा. भूक लागली असेल तुला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हौस मौस करून घे पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पोरी, माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं हे पोरी. माझ्या बापाने मला शिकवलं. माझ्या बापाने माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं. माझं लग्न झालं आणि बापाची आठवण येत होती तेव्हा तुझ्या बापाकडून एसटी पुढचा पैसा घेत होती. आता माझ्या 2 पिशव्या एसटी मध्ये बसत होती. एसटी माझ्या बाहेर येत होती. एसटीतून उतरत होती. घराच्या दिशेने धावत होती. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात मला हळूच अगोदर विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे अब्बू सब कुछ ठीक आहे अब्बू. आबा सगळं काही ठीक आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच मधीचा तुकडा पळत माझ्या जवळ यायचे. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे. माझ्यावरून वळवायचे. तुकडा इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे पोरे थोडं गाल पुढं कर की आणि गाल पुढं केलंय की माझ्या दोन्ही गालाचं मुख घ्यायची आणि आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवत आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची पोरी चल की घरा चल. हे पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जातो ना ग पोरी, हे 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जातो ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. हे पोरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून तरी मी हात दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशी आहेस का पोरी, पोरी कशी आहे. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग,
भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं 2 घास बापाला भरवलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. आज लाखो रुपये आहेत बघ पुरी, आज लाखो रुपये आहेत. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पण एखादा खास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस का पोरी, पोरी कशी. एखादा खास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर संतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो, आज इथून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण घेऊन जायचं पुरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, नीट ऐका रे. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पुराणो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो पोरी. आणि भिंतीवरची आई आपल्याला कधीच ओरडत नसते. कार्टे, अगोदर पोटाला काहीतरी खा आणि मग तुला काय करायचं ते करते. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि पोरानं ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी होत नाहीत, त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी होत नाहीत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पुरी. म्हणून आज तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पुरी, ज्या देवाचं नाव त्याला बाप आहे पुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण पुराणो, बाप पण ही आई आम्हाला कळाली नाही. हे रमी खेळा म्हणून सांगणाऱ्या त्या नालायक नायकांचे फोटो आम्ही आदर्श म्हणून आमच्या मोबाईल स्क्रीनवर ठेवले. अरे रमी खेळा, अरे तुम्हाला जुगार खेळायला सांगणारे लोक आमचे आदर्श झाले पोरांनो. पण तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करणारा आई आणि बाप हे पोरांनो. IPL रना तुम्ही मोजत बसला, कोणी किती रना काढल्या याचा हिसाब तुम्ही ठेवला. पण पोरांनो, तुमच्या जन्मापासून त्या शेताच्या बांधावर, त्या गावातल्या रस्त्यावर तुझ्या बापा
बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिसाब नसतो पोरा तुझ्याकडे कधीच नसतो. ए बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का नाही काढो. तुमच्यासाठी त्याच्या टाचाला 50 भेगा पडल्यात बघ पुरी, 50 भेगा पडल्या. कधी मध्ये तेल घेतलं का पप्पा डोळे झाकावं बघो, डोळे झाकावं म्हणून हळूच ते तेल कधी बापाच्या टाचावर ओतलंच का, बापाच्या मस्तकावर कधी तेल टाकलंच का पोरी. तुला वेळ नाही ग पोरी, आता पोरा तुला वेळ नाही. ए पोरा त्या बापाला कधी कडकडून मिठी मारलीस का. आय लव्ह यू पप्पा, पप्पा तुम्ही आहात म्हणून मी आहे पप्पा. हे पोरी कधी त्या बापाला तू कडकडून मिठी मारलीस का, कधी त्या आईला कडकडून मिठी मारलीस का. बुके पोटे नाही अण्णा आणि मेल्यावरील पिंडदान. उद्या तुमच्याकडे करोडो रुपये असतील पण घरात एखादा घास खायला बाप आणि आई नसेल पोरी. पोरी माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही सगळं देव केलं पण घरातला देव मात्र आम्हाला कळाला नाही पोरी. म्हणून तुला सांगतोय ज्याला घरातला देव नाही कळाला त्याला या विश्वाचा कुठलाच देव नाही पावला पोरी. या विश्वाचा कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला गाभाऱ्यातला देव त्याच्या भेटीसाठी बाहेर आला. ही माती आहे आणि हे आमचा अध्यात्म आहे. म्हणून पोरा जास्त वेळ दुकान देत नाही. एक काम करायचं बा पोरा, पळत पळत आज घरी जायचं बा पोरी, पळत पळत आज घरी जायचं. हे आईला 2 प्रश्न विचारलेस ना गा, आईला 2 प्रश्न विचारले. आता पुन्हा प्रश्न आईला विचारायचा नाही. ते पोरी बापाची वाट बघायची बा आणि बापाची वाट ना बघायची ती तुला सांगतो बा. हे ना बायका ना आमच्या ताटामध्ये रोज 3 वेळ अन्न येतं बघा. आमच्या ताटामध्ये रोज 3 वेळ अन्न येतं. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळ अन्न येतं बघा आमच्या ताटामध्ये. आणि ते 3 वेळचं अन्न पोट भरून येतं बघ. आणि ते पोट भरून रोजचं 3 वेळचं अन्न यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो पोरी. कारण माझ्या लेकराच्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. हे पोरीनं आज त्या बापाची वाट बघायची. घरामध्ये जायचं बघ, आज त्या बापाची वाट बघायची. ते 7 वाजलेत बाप अजून आला नाही, 8 वाजलेत बाप अजून आला नाही, 9 वाजले 10 वाजले बाप अजून आला नाही. रात्रीच्या 10:30 वाजता बाप समोर दिसला. पोरी आता एक काम करायचं बघ, ते बाप समोर दिसला रे दिसला, कशाचाही विचार करायचा नाही, कशाचाही विचार करायचा नाही. सगळी तळमट तोडून टाकायची पोरी, सगळी तळमट तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं, पळत पळत जायचं. त्या बापाला अगोदर कडकडून घट्ट मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या कानावर पडलं पाहिजे आणि तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का, शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलले का, तुला काय हवं का. त्यावेळेला बापाच्या डोळ्याचं पाणी तिथं बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, मला बाई काही नाही बोलल्या, मला आई काही नाही बोलली, पप्पा मला कोणी काही नाही बोललं. पप्पा 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 मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज ते मला मिठी मारत होती पप्पा. पप्पा पप्पा आईनं मला मारलं तर मी अंगणामध्ये उभं राहत होते आणि जसं तुम्ही येत होता पळत पळत तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती. आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं, पप्पा 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 आईनं मला मारलं, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसेल माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणवर फिरवत होती. पप्पा पप्पा पोतं पोतं म्हणून तुमच्या पाठीवर बसत होती, तुमच्या अंगा खात्यावर फिरत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झुकत होती. पप्पा कारण पप्पा 1.5 वर्षाची मी होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाली, आता मी कॉलेजला जाते. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. तिकडे कदाचित भेटा केलं तुम्हाला फोन केला होता. मला सांग पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा. पण पप्पा आज कॉलेजमध्ये एक परिवर्तनाचं वादळ आहे माझे आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. पप्पा मला माझा हरवलेला बाप परत मिळाला पप्पा. पळत पळत आज घरी जायचं आणि त्या बापाला अगोदर मिठी मारायची. कारण बापाची किंमत पोराला विचारलं कधी तर कुठल्या तर अनाथ आश्रमामध्ये जा पोरीनो, हे पोरा कधी तर कुठल्या तर अनाथ आश्रमामध्ये जा. आता
हातामध्ये थाळी घेऊन 7-8 वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला फक्त विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय बाबा, हे तुझ्या बापाचं नाव काय. हातातली थाळी फेकून देत साला तोंडातला भात काढून फेकत आणि ते पोरग हंगरडा पडत म्हणतंय मला आई पण नाही मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगाखात्यावरती खेळवलं नाही. हे पोरं बापाची किंमत त्या पोराला विचारायची. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय का. हे तुमचा बाप त्यावेळेला असताना सोडून दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जाताना, हे नाबायकानं तुमचा बाप त्यावेळेला असताना सोडून दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो. त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. हे सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. पोरानं त्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. पोरानं त्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. पोरानं हे पोरानं एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लागूनच म्हणतो दीदी हे दाद्या आवडलाय का शर्ट तर उचल मी बघतो पैशाचं. हे पोरी ते कपडे अंगावर करून त्यांना तुम्ही पोरानं तुम्ही भेटत असता. माझ्या बापानं कपडे घेतले, माझ्या बापानं बूट घेतला, माझ्या बापानं मोबाईल घेतला. हे पोरी न हे त्यावेळेला बिना बापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ. अरे तुमच्या अंगावरची हे तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. हे पोरीनं जाणून घ्या. फक्त 5 मिनिटामध्ये थांबतो रो पोरा, इथं मी 5 मिनिटामध्ये थांबतो बघ. पण ऐकलं हे बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरती कपडे बघतं, पळत पळत घरी जातं आणि आपल्या आईच्या घरामध्ये पडत आपण पडत आपल्या आईला म्हणता आया आया. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आया मला काय आया मला या मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप गेलं बाप गेल्यापासून मी झाले ना तुझा बाप तुझ्या पाठीच्या आहे ना ते बापासाठी घेऊ दे. 2 दिवसानं येतात पैसे घेते तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्याचं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला काय झालं तर मी कुठे करायचं आय, आय मी शिकणार आहे, आय मी पैसा घराकडे आणणार आहे. आपण पण दिवाळी साजरी करायची. हे पोरांनो हात जोडून सांगतो बघ, जास्त वेळ तुला घेत नाही बघ. बापाची किंमत या वसंत हंकारेला विचार. महाराष्ट्रातून आज गाडी निघाली की मागे 4 गाड्या पुढे 4 गाड्या. हे प्रेमानं मला उचलून खांद्यावर घेतो. आज मलाही वाटतं हे पुरी आज मलाही वाटतं घराकडे गेलं की घरातून आवाज यावा माझ्या बापाचा आला रे माझा वाद. पण पोरानं याचा 6वीत हरवलेला बाप मला आज कुठंच दिसत नाही. आज त्याचा आवाज माझ्या कानावर येत नाही. पोरानं हे यश बघायला आज माझा बाप नाही झाला. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय आहे ना घरात बाप तर आज पडत जायचं. बापाला अगोदर कडकडत मिठी मारायची आणि बापाला कधी वागायचं तेही सांगताय नालाय काढव. हे तुमच्या कॉलेजची फी भरायला या ऑफिस मध्ये बाप येतो तेव्हा बापाला बघायचं नाही थोडी. हे तुझ्या स्टडीचे पैसे भरतो ना 40,000 तेव्हा त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बा. हे रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये आपल्या बापाला बघायचं. पुरी त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते. सारा पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. नाव बाप आहे. मग अशा बापाला तुम्ही लाचार करणार नाही का? पोरानं शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही व्यसन करणार आहे का? हे पोरानं हे पोरा आत्महत्या करतो फिरत शेवटच्या श्वासापर्यंत माझं लेकरू म्हणून जगणारं एकच व्यक्तिमत्व या जगामध्ये आहे रे.
व्यक्तिमत्वाचं नाव पाहतोय सदा, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आई आहे. अशा आई बापाला मान खाली घालायला लावणार आहे का पोरीनं? नाही 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 नाही, आज शपथ घ्यायची बरा, जीव गेला तर घेतला बरा. अरे बापाची मान चुकली नाही पाहिजे साला. जगातल्या कुठल्या देवासमोर नाही चुकला तर चालेल, पण बापासमोर चुकायचं थोडा. बापाच्या मस्तकावर आपलं डोकं टेकवल्याशिवाय घर सोडायचं नाही पोरा. पोरी जास्त वेळ घेत नाही पोरा, आणि या बापाच्या पाठीशी का उडायचं ते तुला सांगतो ना. इकडे फक्त 5 मिनिटं म्हणते पोरी. 2 वर्षाचं मांजर किंवा कुत्र घरातून निघून गेलं तर आम्ही रडतो का हांबरडं फोडतो. माझं कुत्र कुठं गेलं, माझं मांजर कुठं गेलं. ते पोरा ऐक रे, सरळ बापानं काही नाही दिलं तर आत्महत्या करता नालाय का? तुम्ही गांजा पिता, 9वीची पोरं गांजा प्यायला लागली नालाय का? 11-12वीचं पोरग त्या पुण्यामध्ये धिंगाणा घालायला लागलं, त्या पब मध्ये दारू पिऊन तुम्ही रस्त्यानं डोलायला लागला नालाय का? आणि आई बाप तिथं म्हणतो माझं पोरग पुण्यात शिकतं, माझं पोरग मुंबईत शिकतं, आणि आई बापाच्या तोंडावर तुमचा नालाय खरा. 2 महिन्याचं मांजर जरी घरातून गेलं ना लेकरा, 4 दिवस रडतो. आणि तुझ्या बापाने तर तुला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलं की पोरी. बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरांनो? मागं बसलेल्या माझ्या सगळ्या युवकांनो, माझ्या तरुणांनो, आज बापाला जाऊन कडकडून मिठी मारायची, बापाच्या गालावरून हात फिरवून बापाला सांगायचं पप्पा आता काळजी करायची नाही, पप्पा हा वाघ उभा आहे, पप्पा आता तुमच्या पाठीशी काळजी करायची नाही. पोरा एवढं म्हणून बापाची बीपीची गोळी बंद होते. बापाची साखर कमी होते. मग पोरा आंबेडा फोडून तुझा बाप तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून नाही राहिला तर सांगा पोटावरची बिशी काढून टाकतो बघ. तुझ्या बापाची वृत्ती खरी कधी सुरू होते तुला सांगतो. ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं ना पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंद असतो. सगळ्या घरात आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो पोरी, कारण बापाला कळून चुकतं काही दिवसात माझं लेकरू करून उडून जाणार आहे. हे पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतं बघ. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतं बघ. तुझ्या आईला ओरडतं रडायचं नाही का? अजिबात रडायचं नाही बघ. अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. रोज रोज पोरगीचा चेहरा बघायला आता आपल्याला मिळणार नाही बघ. जेवढं दिवस आहे तिला हसतच ठेवायची, हसतच पाठवायची. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं ना तर पोरी, तर आंघोळीच्या निमित्तानं ते बिचारे गरीब आंघोळीला जात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडत पोरी. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडत. बाहेर आल्यानंतर तुझी आई म्हणते अहो डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला खोटं सांगताय की ग. तुझ्या आईला म्हणते साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पुरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. लग्नपत्रिका वाटायला तर हसत फिरत असते बघ, आणि रात्रीच्या अंधारात एकटं रडत असते. 12:30 तांदूळ असता बघ पुरी. नटून तटून त्या लग्नाच्या भावण्यावर तू उभी असतेस बघ. स्वातंत्र्य वाजवत असतात, मंगलाष्टक संपलेले असतात, आनंदाला उभाण आलेलं असतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावण्यावर आलेला असतो बघ. तू आशीर्वाद घेत असतेस, भेट घेत असतेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत असतेस नको. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत खेळत असतो बघ. जेव्हा पोट भरून जेव्हा पण उठायचे जायचं नाही. माझ्या दिदीचं लग्न आहे पोरांना, 2 दारू घरला घेऊन आला करा. बघता 3 वाजतात पोरी. बघता 3 वाजतात पोरी. लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती संपतात, पाहुणे रावळीची प्रतिक्रिया निघून जातात, आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या भावल्यावरून तू खाली येते, त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पुरी. पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पळत गळ्यामध्ये तुझ्या पडते आणि हंबरडा फोडत तुझा म्हणते, हंबरडा फोडत तुझा म्हणते पुरी. आज घरी कसं जाऊ ग पुरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पुरी? 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं,
आणि आता आम्ही दोघं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो. लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पोरी. परत परत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, कारण काय कोणी रडायचं नाही, त्याला कोणी रडायचं नाही, माझ्या लेकीचं लग्न आहे, तुला हसत हसत पाठवा, माझ्या पोरीला हसत हसत पाठवा. पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. ए पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो माझ्या गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, हातात हातात तुला म्हणतो दापोरी दापोरी रडायचं नाही दादा. पोरी तुझी गाडी निघून जाते पोरी, तुझी गाडी निघून जाते पोरी, आणि तुला असं वाटतं की माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापाने मला बंधनामध्ये ठेवले आणि आज तर माझ्या बापाने कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी ए पोरी तुझा बाप रडला ग कार्टे. ए पोरा या बापाच्या पाठीशी का उभं राहायचंय समजून घे. तुझा बाप रडला पण तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं मी तर थांबलो. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते पोरी, ए पोरी जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो पोरी. लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसा आजच घे. तुझ्या माझ्याकडे असतील नसतील बाबा, हे जेवणवाले इकडे ये. जेवण काही छाप बनवलं होतं, मोठं ताटत गेली केलं लोक. हे बाबा तुझं किती पैसे. तर लाडू घेऊन पडत होती की रे, हे घे पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. लई झाप वाजवलंच बाबा, 1000 रुपये तुला जादा देणार आहे. बस तुम्हाला तुझे कपडे अंगावर चढवून माझं 1 रुपये झाप दिसत होतं बाबा. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी बोली करतो त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहोत सावराती स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव त्याला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळा पुसतो, त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर उशाला घेऊन आपल्या अश्रून जो भिजवतो त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे पोरी. स्वतःच्या पायाचं चप्पल तुटलं तर कामाराकडे जाऊन टाकत टाकतो, पण तुझ्या पायाचं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव सला बाप आहे पोरी. हे पोरी 100 किलोचा पोत या ट्रक मधून उतरतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमाल्याचं नाव सला बाप आहे पोरी. दिवसभर शेतामध्ये राब राब राबतो, दिवसभर शेतामध्ये राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर जो वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमनचं नाव सला बाप आहे पोरी. त्या वॉचमनचं नाव बाप आहे पोरी. स्वतः पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरती छत्री
छत्री लेकरांच्या डोक्यावर धरतो, तो उन्हामध्ये तापतो पण लेकरांना सावलीमध्ये बसवतो, थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर तो टाकतो. त्या देव माणसाचं नाव साला बापरे पुरी. छत्रपतींच्या समोर आज शेवटचा प्रश्न बघ तुला पुरी. त्या छत्रपतींच्या समोर आज तुला शेवटचा प्रश्न पुरी. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बाप तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. तुम्हाला एखादा मोबाईल काय देतो, गोडगोड काय बोलतो, ए पोरी एखादा ड्रेस काय देतो, आणि बापाच्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपून त्या नाला खानापूर पुत्राबरोबर फिरायला काय जातील. आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या पोरासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? तुझा बाप तुम्हाला दिसला नाही का? हे पोरीनो, प्रेमाच्या विरोधात मी नाही बाप. सावपुटे आंबेडकर सावळीचे काम करतो. प्रेमाच्या विरोधात मी नाही बाप पोरी. म्हणजे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला नव्हतं. जे प्रेम तुझ्या शरीराचे तुकडे करतं पोरी, जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं ग, या शिकण्याच्या वयामध्ये तुझं पाय काटतं झाला ते प्रेम आहे का ग पोरी? नाही पोरी, तू फक्त या वयामध्ये शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये. पण पूर्वी त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाता पोरीनो. कुठला तर जो हरामखोर कुत्रा तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षाचा मोठा, मावा काय खातो, गांजा काय पितो, दारू काय पितो, हे पोरीनं तुम्हाला विकलं जात आहे का? गायब झालेल्या मुलींची लिस्ट काढायची पोलीस स्टेशनला जाऊन. खबरदार, हे प्रेम नाही का? जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, ते प्रेम नाही पोरी. पोलीस स्टेशनला येतात, तिथं आई बाप येतो, पोरी आमचं चुकलं असलं तर माफ करेन घरला तर, तेव्हा पोलिसांना सांगतेस यांना मी ओळखत नाही म्हणून. गावात एखादा म्हणून बाप घरापर्यंत येत होता, तुझ्या मुखात अगोदर घालत होता की त्या बापाला तू ओळखत नाही म्हणतीस, आणि बापावरच केस दाखल करता यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून. अगं 1.5 वर्षाची होती, अंगणात ठेच लागली तर जेवणाच्या ताटावरचा बाप कोंबलत बाहेर येत होता की माझ्या लेकीला काही झालं म्हणून, आणि पोलिसांना सांगतीस यांच्यापासून आम्हाला धोका आहे. तुला दिलेल्या स्वातंत्र्याचा असा गैरवापर